तर आज आपण बनवलेला आहे अंडा राईस. तर चला बघू शकताय एकदम छान आपली भाजी वगैरे छान शिजून झालेली आहे. तर चला बनवूया. पण बघा इकडे तांदूळ धुवून घेतलेले आहेत. तर हे छोटे दोन हे घेतलेले 2 चम्मच. आणि हे बघा इकडे 2 कांदे आहे, 3 गाजर आहे, 2 शिमला मिरची आहे आणि 7 अंडे आहे आणि त्याच्याबरोबर 2 शेजवान चटणी आहे. तर आज आपण बनवूया अंडा राईस. त्याच्यात आपण तांदळात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि 1 चम्मच मीठ घालणार आहे शिजवताना. तर चला मग आता आपण भाजी चिरून घेऊया आपली. आपला भात बनत आलेला आहे. तर आपण दुसरा गॅस पेटवूया. बाकी इकडे तयारी करून घेऊया. याला कमी करूया आणि याच्यावरती झाकण ठेवूया ताकी आपल्याला लवकर होईल. तर हे बघा आपण इकडे शिमला मिरची कापलेली आहे, इकडे गाजर कापलेला आहे. त्याच्याबरोबरच आपण अंड्याला कढई ठेवूया. हे बघा 2 कांदे पण कापलेले आहेत आणि शेजवान चटणी पण काढले आणि अंडे पण फोडून घेतलेत आणि हे बघा थोडंसं मटर पण घेतलं ग्रीनवाले. तर हे अंड्यासाठी आपण छोटीशी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये अंडे आपण बनवून घेऊया आणि साईडला ठेवूया. गॅस थोडा सुरू करूया. याला 2 मिनिटं लागत्या. आपले 2 मिनिटं झालेले आहे. तर हे बघा इकडे आपला अंडा झालेला आहे. आता आपण हे याच गॅसवरती दुसरी कढई ठेवूया ताकी भाज्या हे करायला. आता हिला पण थोडंसं तापवूया. एक मिनिट तरी लागून त्याला तापवायला. तापलेले आहेत. आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. अडीच चम्मच तेल घातलं याच्यामध्ये. आता आपण याच्याबरोबरच 1 चम्मच जिरं घालणार आहे. जिऱ्याला पण थोडंसं भाजून घेऊया. आपलं जिरं पण तापलेलं आहे झालंय. तर आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया आणि छानसा कांदा भाजून घेऊया. याला पण 2 मिनिटं ठेवू शकते. आपले 2 मिनिटं झालेले आहेत आणि इकडे भात पण झालेला आहे. तर आपण गॅस बंद करूया आणि त्याच्याबरोबरच हे बघा हिरवे हिरवे मटर आहेत ते याच्यामध्ये घालूया. आता याला छानसं भाजून घेऊया.
आणि आपण त्याच्याबरोबरच शिमला मिरची आणि गाजर पण घालणार आहेत. हे पण छानसं परतून घेऊया. आणि हे शिजवताना फक्त अर्धा चम्मच मीठ घालूया. आणि आता या भाज्यांना पण थोडंसं कमी गॅस करूया आणि 5च मिनिटं ठेवूया, की झाकण लावलं की लवकर भाज्या शिजतात. तर चला मग आपली भाजी शिजली का बघूया आपण. हे बघा छानशी शिजली. 10 मिनिटं ठेवली होती, बघू शकताय तुम्ही. आता हे झालं आपलं भाजी शिजवून. हे बघा पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये, फक्त वाफेवरती शिजवली. आता आपण याच्यामध्ये थोडीशी शेजवान चटणी घालणार आहे. तर हे बघा आपण थोडीशी शेजवान चटणी घातलेली आहे. आता आपण याला छानसं परतून घेऊया. कारण आपल्याला त्याच्यामध्ये राईस घालायचं आहे आणि थोडंसं अंड पण घालूया, म्हणजे मिक्स करण्यासाठी. थोडंसं गॅस सुरू करूया आपण. आता आपण त्याच्यामध्ये राईस घालूया. याला छानसं मिक्स करून घेऊया थोडं थोडं. बघू शकताय छान वाटतंय ना. आता ही शेजवान चटणी याच्यामध्ये पूर्ण घालायची. आणि त्याच्याबरोबरच आपण हे पूर्ण अंडे पण घालून देऊया. आता आपण याच्यामध्ये परत राईस घालूया. बस एवढं बस झालं, बाकीचं ठेवून देऊया. त्याला आपण छानसं मिक्स करून घेऊया. बघा एकदम खूप छान मिक्स झालेलं आहे सगळं. बघू शकताय तुम्ही आपला अंडा राईस. तर 2 मिनिटं ठेवूया आपण. आपले 2 मिनिटं झालेले आहेत. तर आपलं हे बघू शकताय तुम्ही आपला अंडा राईस तयार आहे. बघा एकदम छानसा बनतोय. तर चला मग आता आपण गॅस बंद करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.